यानंतर एक बातमी पाहणार आहोत। महत्त्वाची बातमी आहे, शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसी कारवाई करणार नाही। अभिनेता शाहरुख खानला मन्नतवर आता बांधकामाची परवानगी मिळालेली आहे। मन्नतच्या 7व्या 8व्या मजल्याला बीएमसीची मंजुरी मिळाली। शाहरुख खानला मन्नतबाबत सीआरझेड करून एनओसी मिळालाय। सीआरझेड परवानगीचा दस्तऐवज एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत। विशाल, कालच्या कारवाईनंतर आता शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसी कारवाई करणार नाही असं म्हटलेलं आहे। नेमके काय दस्तावेज आपल्या हाती लागले? नक्कीच दीपाली, ज्या पद्धतीनं काल परवा महापालिकेचे अधिकारी हे मन्नतवरती जाऊन त्यांनी व्हिजिट केली होती, मात्र ज्यावेळेला याच्या बाबतीत आपण जो आपल्या हाती दस्तऐवज मिळालेला आहे त्याच्यामध्ये 14 मे ला शाहरुख खानला महापालिकेकडनं परवानगी जी आहे ही या कामासाठी मिळालेली आहे। साधारणतः जर आपण पाहायला गेलं तर 7व्या आणि 8व्या मजल्याचं वाढीव बांधकाम करण्याची परवानगी शाहरुख खाननं मन्नत बंगल्याच्या या ठिकाणी मागितली होती आणि ती परवानगी देण्यात आलेली आहे। दुसरं म्हणजे अनेक इंटरनल चेंजेससाठी सुद्धा शाहरुख खाननं परवानगी मागितल्या होत्या, या परवानग्या त्याला देण्यात आलेल्या आहेत। शाहरुख खानचा लास्ट अप्रुव्हल प्लान जो आहे इमारतीचा तो जानेवारी 2025 चा आहे आणि सीसी जी आहे ही सुद्धा शाहरुख खानला दिलेली आहे। 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत ही सीसी वैध असणार आहे। आणि सध्या स्थितीला जे शाहरुखचं काम आहे याच्या बाबतीत सीआरझेडच्या काही गोष्टींच्या बाबतीत संशय व्यक्त केला होता, मात्र सीआरझेडची सुद्धा परवानगी मन्नत बंगल्यासाठी जी आहे ही मिळालेली आहे। गौरी खान यांनी सगळ्या डॉक्युमेंटेशनचं ऍप्लिकेशन जे आहे हे त्यांच्याकडनं करण्यात आलं होतं। 3 जानेवारी 2025 ला सीआरझेडची परवानगी शाहरुखच्या मन्नत बंगल्यासाठी देण्यात आलेली आहे। आणि दुसरं म्हणजे सिव्हिल एव्हिगेशनची सुद्धा परवानगी शाहरुख खानला देण्यात आलेली आहे। 14 मे ला या सगळ्या परवानग्या शाहरुख खानला देण्यात आलेल्या आहेत। या बांधकामाची बँक गॅरंटी म्हणून 5 लाख रुपये सुद्धा शाहरुखनं भरलेले आहेत। ही सगळे रितसर कागदपत्र जे ही शाहरुखकडनं महानगरपालिकेला देण्यात आलेले आहेत। महानगरपालिकेनं काही अटी या सुद्धा शाहरुखला दिलेल्या आहेत। 2026 पर्यंत हे सगळं काम जे आहे हे सुरू असणार आहे। 7व्या आणि 8व्या मजल्याचं काम हे शाहरुखकडनं केलं जाणार आहे। 7व्या मजल्याच्या उंची वाढवण्याच्या बाबतीत सुद्धा शाहरुखनं मागणी केली होती, मात्र ती उंची कमी करण्यात आलेली आहे। ती उंची 8व्या मजल्यावरती देण्यात आलेली आहे। त्यामुळे सद्यस्थितीला शाहरुख खानकडनं सगळ्या रितसर परवानग्या ज्या आहेत ह्या घेण्यात आलेल्या आहेत। हे कागदपत्रांवरून स्पष्ट होऊ लागलेलं आहे। महानगरपालिकेकडनं 14 मे ला शाहरुख खानला तशा परवानगीचं पत्र जे आहे हे देण्यात आलं होतं। मध्यंतरी शाहरुखचं 2024च्या काळामध्ये काही कायदेशीर प्रकरण जे आहे हे सुद्धा होतं, मुंबई हायकोर्टात होतं, त्याचा सुद्धा हवाला या नोटिसीमध्ये स्पष्टपणे व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याच्या बाबतीत नोंद करण्यात आलेली आहे आणि कुठच्या ठिकाणचे किती बांधकाम आहे याचा सगळा रितसर माहिती ही महापालिकेला दिल्यानंतर 14 मे 2025 ला शाहरुखच्या मन्नतच्या 7व्या आणि 8व्या वाढीव मजल्याच्या बांधकामासाठी ही परवानगी जी आहे ही महापालिकेकडून देण्यात आलेली आहे। दुसरं म्हणजे सीआरझेडच्या बाबतीत सुद्धा गौरी खान यांनी ऍप्लिकेशन केलं होतं आणि 3 जानेवारी 2025 ला सीआरझेडच्या परवानग्या या सुद्धा शाहरुख खानला देण्यात आलेल्या आहेत। दीपाली, निश्चितच धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।